आज आपण ह्या शॉर्ट अम्ब्रेला कुर्तीचे कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण टॉप पार्टचं कटिंग करतोय। मेन फॅब्रिक इथे मी 4 फोल्डमध्ये घेतलंय। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। फॅब्रिकची घडी घेत असताना छातीच्या चौथ्या भागानुसार घ्यायची, म्हणजेच आपली छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग 7.5 इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन इथे मी 1.25 इंच शिलाई मार्जिन घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आपल्या टॉप पार्टची उंची आहे 13 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन। या पद्धतीने आपल्याला टॉप पार्टसाठी मेन फॅब्रिकची घडी घ्यायची आहे। त्यानंतर शोल्डर घ्यायचे आहेत 6 इंच। तिथूनच खालच्या साईडला मुंडा खोलीसाठी 6.5 इंच मार्क करतोय। आता पुन्हा बंद बाजूकडून 6 इंचला मार्क करून इथे आपण हे दोन्ही पॉइंट्स जोडून घेतोय। अशा पद्धतीने मार्क केल्याने आपली छाती रेषा आणि मुंडा रेषा अगदी सरळ रेषेत येतात। आपण जे 1.25 इंच शिलाई मार्जिन घेतलं ते आपल्याला छाती रेषेमधून मायनस करून घ्यायचं आहे। त्यानंतर खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.25 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्क करून इथे आपल्याला ही फिटिंग लाईन जोडून घ्यायची आहे। पहा, गळा रुंदी घेतोय आपण 3 इंच। आपला पुढील गळा 5 इंच आहे आणि अर्धा इंच शिवण्यात, तर इथे आपण 5.5 इंच गळ्याची खोली घेतोय। पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात। या बॉक्समध्ये इथे मी पान गळ्याचा शेप देऊन घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या। आता मुंढा लाईनच्या इथे अर्धा इंचाला मार्क करून शोल्डर उतार देऊन घेतोय। त्यानंतर अर्धा इंचाचा शोल्डर उतार सोडून मुंढा लाईनचा सेंटर काढून घ्या। आता मध्यात 1 इंचाला मार्क करून इथं आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। पुन्हा मध्यातून अर्धा इंचाला आतल्या साईडला मार्क करून घ्या। आता आपण जो सेंटर काढला तिथं पाव इंच आतल्या साईडला येऊन अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्या। इथे आपल्या टॉप पार्टचं ड्राफ्टिंग झालं। आता आपण आहे असं कटिंग करतोय। सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप आणि शोल्डर उतार कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला मागील भाग सेपरेट करून घ्यायचा आहे। पहा, त्यानंतरच इथं आपण पुढील गळा कटिंग करून घेतोय। त्यानंतर आपल्याला पुढील मुंढा कटिंग करून घ्यायचा आहे। इथे आपण पुढील भाग तयार करून घेतला। आता हा बाजूला ठेवून इथे आपण मागील भाग घेतोय। गळा रुंदी घेतली होती आपण 3 इंच। तिथूनच खालच्या साईडला गळ्याची खोली घेतोय आपण 3 इंच। पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। यामध्ये आपण गोल गळ्याचा शेप देऊन घेतोय। त्यानंतर आपल्याला मागील गळा आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे। इथे आपण मागील पार्ट तयार करून घेतला। आता कुर्तीचा घेर कटिंग करतोय। त्यासाठी इथं मी मेन फॅब्रिक 4 फोल्डमध्ये घेतले। समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे। घेरची रुंदी आहे 16 इंच, म्हणजेच आपल्याकडे 32 इंचाचे 2 पार्ट आहेत। त्यानंतर आपल्या घेरची उंची आहे 16 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथं मी 17.5 इंच घेरची उंची घेतली आहे। इथे आपण कुर्तीचा घेर कटिंग करून घेतला। आता आपण बाही कटिंग करून घेतोय। इथे मी 4 फोल्डमध्ये मेन फॅब्रिक घेतलंय। ह्याची घडी घेत असताना छातीच्या चौथ्या भागानुसार घ्या। बाहीची उंची आहे 12 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय, कारण ही आपली बिना अस्तरची बाही आहे। छातीनुसार कॅफ हाईट घेतोय आपण 3 इंच। वरच्या साईडने 3 इंचाला मार्क करून इथं आपल्याला अर्ध्यात लाईन आखून घ्यायची आहे। त्यामधून आपल्याला शिलाई मार्जिन मायनस करून घ्यायचं आहे। आता तिथपासून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस लाईन आखून घ्या। आता बंद बाजूकडे 1.25 इंचाला मार्क करून या लाईनचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून इथं आपण मध्य काढून घेतला। आता तिथेच वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून घ्या। आता हे दोन्ही पॉइंट्स जोडत इथे आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेतला। पुन्हा आपला मध्य आणि फिटिंग लाईन तिथपर्यंतचा मध्य काढून घ्या। तिथे खालच्या साईडला आपल्याला पाव इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉइंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे। त्यानंतर तुमचा जो काही दंडघेर असेल तो आणि त्यामध्ये 1.25 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथं मी मार्क करून घेतलं। आता ही फिटिंग लाईन आपण जोडून घेतोय। इथे आपला संपूर्ण बाहीचं ड्राफ्टिंग झालं। आता आहे असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे। आता आपल्याला बाही ओपन करून घ्यायची आहे।
त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्या. इथे आपलं संपूर्ण कुर्तीचं ड्राफ्टिंग कटिंग झालं. आता आपण शिलाई करतोय. इथे मी पुढील टॉप पार्ट घेतला आहे. आपण गळ्याला पट्टी लावणार आहोत. त्यासाठी इथं मी ही मेन फॅब्रिकची पट्टी घेतली आहे. ह्याची रुंदी आहे 1.25 इंच, लांबी तुम्ही तुमच्या गळ्यानुसार घ्या. आता ही पट्टी आपल्याला एका बाजूने 1/2 इंचाला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. इथं मी 1/2 इंचाला पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर अगदी कडेने इथं टीप देऊन घेते. इथे आपण ही पट्टी 1/2 इंचाला आतल्या साईडला फोल्ड करून घेतली. आता आपण शिलाई करूयात. ही पट्टी आपल्याला गळ्याच्या वरच्या साईडवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आता इथे आपण 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत ही पट्टी गळ्याला जोडून घेतोय. जिथं आपला गोलवा शेप आहे तिथं आपल्याला छोट्या छोट्या चुण्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच आपल्या गळ्याचा शेप हा बदलत नाही, आहे असा येतो. पट्टी कटिंग करत असताना थोडी एक्स्ट्राच करा, म्हणजेच ती आपल्याला व्यवस्थित पुरते. त्यानंतर जिथं आपल्या गळ्याचा शेप आहे तिथं आपल्याला एक चुणी देऊन घ्यायची आहे. आता कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. तरच आपल्या गळ्याचा शेप हा आहे असा परफेक्ट येतो. पुन्हा आपल्याला जिथे गळ्याचा गोल शेप आहे तिथे चुण्या देत 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत गळ्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. पहा, आता जिथे आपला पानगळ्याचा शेप आहे तिथं कट देऊन घ्या. आता बाहेरच्या बाजूला जी पट्टी आहे ती आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या. त्यावर इथं आपण टीप देऊन घेतोय. अशा पद्धतीने टीप दिल्याने आपला गळ्याचा शेप हा आहे असा परफेक्ट दिसतो. त्याचसोबत आपल्या गळ्याला छान फिनिशिंगसुद्धा येते. आता याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळ्यावर टीप देऊन घ्यायची आहे. जिथं आपला पानगळ्याचा शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मगच कापडाची दिशा बदलून घ्या. तरच आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट दिसेल, नाहीतर मग गळा आपला खेचल्यासारखा वाटतो. पहा, इथं आपण गळ्याला अगदी फिनिशिंगसोबत पट्टी जोडून घेतली. आता आपण मागील भाग घेतोय. मागील गळ्याला सुद्धा इथे आपण पट्टी जोडून घेतोय. त्यासाठी इथं मी ही 1.25 इंचाची पट्टी 1/2 इंचाला आतल्या साईडला फोल्ड करून घेतली. गळ्याच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून 1/2 इंच इतपत शिलाई घेत ही पट्टी आपण गळ्याला जोडून घेतोय. जिथं आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथं चुण्या द्यायला विसरू नका. तरच आपल्या गळ्याचा शेप हा आहे असा परफेक्ट येईल. कारण इथं आपण कॅनव्हसचा वापर न करता गळ्याला पट्टी शिलाई करून घेतोय. गळ्याच्या वरच्या साईडने पट्टी शिलाई करून झाली की ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. पट्टी जोडत असताना चुन्या दिल्यामुळे आपल्या गळ्याचा शेप हा आहे असा परफेक्ट येतो. त्याचसोबत आपल्या गळ्याला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. पहा, इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने पुढील आणि मागील दोन्ही गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. आपले दोन्ही पार्ट समोरच्या साईडने अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून घ्या. आता बाहेरच्या साईडने 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण शोल्डरवर शिलाई करून घेतोय. सुरुवातीला आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई घ्यायची आहे. पुन्हा याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूच्या शोल्डरला सुद्धा बाहेरच्या बाजूने 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घ्यायची आहे. शोल्डरवर बाहेरच्या बाजूने शिलाई करून झाली की पुन्हा आपल्याला आतल्या साईडने इथं एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घ्यायची आहे. आतल्या साईडने शिलाई करत असताना इथं आपल्याला दोन्ही बाजूला शोल्डर लॉक करून डबल शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शोल्डर जोडल्याने आपले धागे हे आतल्या साईडला जातात आणि आपल्या कुर्तीला छान फिनिशिंग येते. पाहता, इथं आपले दोन्ही शोल्डर आपण अगदी फिनिशिंगसोबत जोडून घेतले. आता आपण बाही शिलाई करून घेऊयात. आपल्या बाहीचा जो गोलवा शेप असतो तो पुढील भागाकडे येणं गरजेचं आहे. तरच आपली बाही ही फिटिंगला परफेक्ट बसेल. बाहीच्या मध्यात इथं आपण नॉच देऊन घेतोय. आता आपण दिलेला नॉच बरोबर आपल्याला शोल्डर पट्टीच्या मध्यात अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. पहा, त्यानंतर मध्यातून इथं आपल्याला एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत बाही न खेचता जोडून घ्यायची आहे. बाही जोडत असताना नेहमी मध्यातूनच जोडायला सुरुवात करायची, म्हणजेच ती दोन्ही बाजूला समान पुरते. त्याचसोबत आपल्या बाहीचा शेप हा अगदी परफेक्ट येतो आणि ती फिटिंगलासुद्धा परफेक्ट बसते. एका बाजूची बाही जोडून झाली की पुन्हा आपल्याला मध्यातून बाही जोडायला सुरुवात करायची आहे.
बाही कटिंग करत असताना नेहमी छाती आणि फॉर्म्युलानुसार कटिंग करायची, म्हणजेच ती दोन्ही बाजूला अगदी परफेक्ट पुरते. त्याचसोबत आपल्या मुंढ्यामध्ये सुद्धा चुण्या येत नाही. आपल्या बाहीवर सिंगल शिलाई करून झाली की पुन्हा आपल्याला त्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे. बाही जोडत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची, म्हणजेच ती उसवत नाही. इथे आपण बाही शिलाई करून घेतली. आता आपल्या बाहीचा जो बॉटमचा भाग आहे तो अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने आपण कुर्तीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा बाही शिलाई करून घेणार आहोत. इथे मी कुर्तीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने बाही शिलाई करून घेतली. पहा, आता कमरेसाठी नॉट तयार करून घेतोय. त्यासाठी इथं मी 1.5 इंच रुंदी आणि 15 इंच लांबीची ही मेन फॅब्रिकची पट्टी घेतली आहे. समोरच्या साईडने अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून पुन्हा आपल्याला दोन्ही बाजूकडून अशा पद्धतीने फोल्ड करून ही पट्टी आपल्याला मध्यात फोल्ड करून त्यावर कडेने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. कुर्तीसाठी नॉट बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आता याच पद्धतीने आपल्याला पट्टी डबल फोल्ड करत त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. याच पद्धतीने मी आणखीन एक नॉट तयार करून घेणार आहे. इथे आपण कुर्तीसाठी 2 नॉट तयार करून घेतल्या. आता आपण घेर जोडून घेतो. इथं मी टॉप पार्ट घेतला आहे. त्यावर आपल्याला घेरचं कापड आतल्या साईडने ठेवून घ्यायचं आहे. पहा, आपल्या कुर्तीची आणि घेरची बाहेरील बाजू ही एकमेकावर आहे. आता जे आपण 1.25 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं तिथंपर्यंत आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्या पुढे आपण अर्धा इंचाच्या प्लेट्स तयार करून घेतोय. प्लेट्स तयार करत असताना त्या सगळ्या एका मापाच्या येतील ह्याची काळजी घ्या. त्याचसोबत तुमचं कापड जितकं मोठं असेल त्यानुसार तुम्ही प्लेट्सची साईज कमी जास्ती करा. आता याच पद्धतीने आपल्याला कमरेच्या संपूर्ण भागावर अर्धा इंचाच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट कुर्ती, त्याचसोबत साडीपासून वन पीस कुर्ती आणि ब्लाऊजचे पेपर कटिंग अशा बऱ्याच व्हिडिओ आहेत. त्यासुद्धा नक्की पहा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लेट्सची शिलाई संपत असताना पुन्हा आपल्याला समोरच्या बाजूला 1.25 इंच शिलाई मार्जिन सोडत तिथंपर्यंत प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. आपल्या सगळ्या प्लेट्स तयार करून झाल्या की लगेचच त्यावर आपण डबल शिलाई करून घेतोय. कुर्तीला घेर जोडत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची, म्हणजेच ती उसवत नाही. याच पद्धतीने आपण कुर्तीच्या दुसऱ्या पार्टला सुद्धा घेर जोडून घेणार आहोत. पाहताय, आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एकसमान आल्या आहेत. आता आपण मार्जिन शिलाई करतोय. आपले दोन्ही पार्ट आतल्या साईडने अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून इथे आपण एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय. कमरेपर्यंत सरळ शिलाई करून झाली की आपण बनवलेली नॉट कमरेच्या भागाची इथे आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तिथे शिलाई डबल करून घ्या. तिथून खालच्या साईडला अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत आपल्याला कमरेचा घेर जोडून घ्यायचा आहे. शेवटी शिलाई लॉक करून घ्या. आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचे पार्टसुद्धा आतल्या साईडने एकमेकावर ठेवत एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय. कमरेच्या भागाच्या इथे आपण बनवलेली नॉट आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून इथे डबल शिलाई करून घ्या. पुन्हा खालच्या साईडला अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत सरळ शिलाई करून घ्या. आपली मार्जिन शिलाई झाली की तुमच्या मापानुसार ही कुर्ती फिटिंग करून घ्या. शेवटी आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या कुर्तीचा बॉटम भाग 1/2 इंचाला डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे. इथे आपल्या अम्ब्रेला कुर्तीचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग झालं आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.